हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद चिंते परत एक वेळेस आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन उपस्थित आहे. आज मी आपल्यासमोर कॉस्ट अकाउंटिंग या विषयाच्या MCQ वरती चर्चा करणार आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की प्रॉब्लेम आहे आणि सर तर बोलत आहेत किंवा MCQ वरती चर्चा करणार आहेत. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर निश्चित स्वरूपातून कॉस्ट शीटवरती कसे जरी प्रश्न आले तरी ते तुम्हाला सोडवता येणारे असणार आहेत याविषयीची शाश्वती मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण मी कॉस्ट शीट या ठिकाणी प्रॉब्लेम घेतलेला आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे, त्याचं सोल्युशन देखील सांगणार आहे आणि कॉस्ट शीट या विषयावरती किंवा कॉस्ट शीटवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. तर कॉस्ट शीट ही फर्स्ट सेमिस्टरलाही आहे, म्हणजे थर्ड सेमिस्टरलाही आहे आणि फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला रिकन्सिलेशन स्टेटमेंट काढत असताना कॉस्ट शीट ही विचारली जात असते. म्हणून कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तर कॉस्ट शीटशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणून कॉस्ट शीट कॉस्ट अकाउंटिंगसाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही तिसऱ्या सेमिस्टरसाठी आणि चौथ्या सेमिस्टरसाठी दोन्ही सेमिस्टरसाठी कॉस्ट शीट महत्त्वाची आहे. म्हणून सर्वांना माझं कळकळीचं सांगणं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कुठे कमतरता वाटली तर डिसलाईक निश्चित स्वरूपातून करा, जेणेकरून मला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सुधारणा करायला वाव असेल. तर मी डायरेक्टली आता प्रॉब्लेमवरती येतो. सुरुवातीला मी प्रॉब्लेम वाचून दाखवेन आणि त्यानंतर सोल्युशन देखील मी करून दाखवेन. फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ प्रोडक्ट एक्स कंप्लीट प्रोडक्शन स्टेटमेंट ऑफ दी मंथ ऑफ ऑगस्ट 2015. तर एक्स जी कंपनी आहे, कंपनीचं स्पेलिंग थोडंसं मिस्टेक झालेली आहे, सॉरी. एक्स कंपनी प्रोडक्शन जी करते त्या प्रोडक्शन युनिटबद्दलचं हे इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे. पर्टिक्युलर आहेत, रुपीज आहेत. तर एक एक आयटम मी घेईन आणि ते एक एक आयटमचं काय करायचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगत जाईल. तर तुम्ही काय करायचं आहे, नोटबुक घ्यायचं आहे आणि प्रॉपरली कॉस्ट शीट तुम्ही उतरवून घ्यायची आहे, मी सांगेल तसं. आणि त्यानंतर मग MCQवरती जायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की MCQ किती सोपे असतात. एक वेळेस तुम्ही ट्राय करून पहा आणि नंतर मग तुम्ही निश्चित स्वरूपातून व्हिडिओला लाईक करायचं किंवा डिसलाईक करायचं. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्हाला काय वाटतं या दृष्टिकोनातून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. कारण नवीन इनोव्हेटिव्ह आयडियानं मी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर वन बाय वन मी काय करेन की अटेम्प्ट घेईन आणि डिस्कस करेन. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर कॉस्ट शीटमध्ये सर्वात अगोदर काय करावं लागतं, तर ओपनिंग स्टॉक आपल्याला घ्यावं लागतं. तर सर्वात पहिलं काय करा, तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल कॉस्ट शीटमध्ये घ्या. फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्मॅटसाठीचे माझे पहिलेचे ट्युटोरियल आहेत ते पाहून घ्या आणि त्या फॉर्मॅटमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड करा. त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल, त्यामध्ये ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल पहिला अटेम्प्ट, ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल. जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी घ्या. आता अमाऊंट मी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण सांगेन. अटेम्प्टचं काय करायचं या अगोदर सांगेन, नंतर मग प्रॉब्लेममध्ये त्या फिगर्स काय काय येणार आहेत त्याविषयी मी चर्चा करेन. त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल ॲड केलात. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स काय करायचं असतं, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचं असतं आणि हे लेस केल्यानंतर आपल्याला काय भेटत असतं, तर निश्चित स्वरूपातून मटेरियल कन्झ्युम्ड भेटत असतं. या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये कॅरेज इन्व्हॉल्व दिलेलं नाही आहे, नाही तर निश्चित स्वरूपातून आपल्याला कॅरेज इन्व्हॉल्व ॲड करावं लागलं असतं आणि नंतर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल करावं लागलं असतं. इथं दिलेलं नाही आहे. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक घेतलं, परचेस घेतलं, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतलं. त्यानंतर आता जे मटेरियल कन्झ्युम्ड आलेलं आहे त्या मटेरियल कन्झ्युम्डमध्ये आपण डायरेक्ट लेबर ॲड करू आणि या ठिकाणी अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाही आहेत. दिले असतील तर ते देखील ॲड करावं लागले असते, पण या ठिकाणी नाही आहेत, तर असू द्या. डायरेक्ट लेबर ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर प्राईम कॉस्ट मिळते. आलं लक्षामध्ये इथंपर्यंत? याच्यावरतीची MCQ लगेच मी घेणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही प्रॉब्लेम पहिला सॉल्व करा. मी सांगतोय त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे. त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. MCQ 101% तुम्हाला याच्यावरती सॉल्व करायला खूप मजा येणार आहे आणि एन्जॉयफुली तुम्ही हा सब्जेक्ट शिकणार आहात, याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
तर डायरेक्ट लेबर ॲड केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्या अमाऊंटला प्राईम कॉस्ट असं समजलं जातं. इथंपर्यंत समजलं. त्यानंतर प्राईम कॉस्टमध्ये परत बघा आयटम फॅक्टरी ओव्हरहेड्स आपल्याला ॲड करायचे आहेत, तर ते करा. आता फॅक्टरी ओव्हरहेड झाल्यानंतर जे की फॅक्टरीशी रिलेटेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ॲड करतो आणि जर WIP म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस जर असेल तर तेही ओपनिंग ॲड करावं लागतं आणि क्लोजिंग लेस करावं लागतं. तर WIP वरही MCQ विचारले जातात आणि WIP आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वर्क इन प्रोग्रेस त्याविषयीचा वेगळा एक ट्युटोरियल, खूप सुंदर असा ट्युटोरियल मी बनवलेला आहे. निश्चित स्वरूपातून तो पाहून घ्या. कॉस्ट शीटच्या माझ्या प्लेलिस्टमध्ये सर्वच व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला WIP काय आहे, इन्व्हेंटरीज काय आहेत, या सर्वांची कल्पना येईल आणि कॉस्ट शीट इझी हसत खेळत तुम्ही एन्जॉय करत शिकणार आहात. तर घेतलात तुम्ही फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केलात. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आहे का, इथे कुठे दिलं आहे का बघा. वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 10,000चा, मग 10,000 ॲड करा. येणाऱ्या अमाऊंटमधून काय करा, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP 5,000 लेस करा. ठीक आहे. फिगरवरती आलेलं आहे, ॲडजस्ट करून घ्या. आता मी नंतर हे करत असताना फिगरवरती येऊ देणार नाही. आता इरेज करता येत नाही मला, सॉरी. तर अशा प्रकारे मग आपल्याला या गोष्टी केल्यानंतर वर्क कॉस्ट भेटते. वर्क कॉस्टपर्यंत समजलं बघा, वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या ज्या गोष्टी, आणि वर्क कॉस्टपर्यंत आपण आलेलो आहोत. वर्क कॉस्टसाठी काय केलं, प्राईम कॉस्ट काढलं पहिलं, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस घेऊन. MCQ विचारलं जातं डायरेक्ट एक्सपेन्सेसला काय संबोधलं जातं, तर प्राईम कॉस्ट असं संबोधलं जातं. डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काय काय इन्क्लूड असतं तर आपण पाहिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक, परचेस, लेस क्लोजिंग स्टॉक, परत डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट अदर एक्सपेन्सेस, हे सर्व गोष्टी निश्चित स्वरूपातून प्राईम कॉस्टमध्ये इन्क्लूड असतात. असे प्रश्न विचारले जातील. तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केलात तर प्रश्न कसे येणार आहेत याच्याविषयी तुम्ही चिंता करण्याची गरज नाही आहे. तर वर्क कॉस्ट आपण पाहिलेली आहे. वर्क कॉस्ट नंतर आपल्याला बघा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करायचे आहेत. तर अमाऊंट काय आहे ते आपण प्रॉब्लेममध्ये बघू. तुम्ही घ्या अमाऊंट तुमच्या समोर आहे. आता अमाऊंटविषयी मी इथे कॅल्क्युलेशन करू शकत नाही, खाली प्रॉब्लेममध्ये केलेलं आहे, ते ॲड करा. आणि हे ॲड केल्यानंतर जी आपल्याला कॉस्ट भेटते कोणती, तर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपल्याला ॲड केल्यानंतर जी कॉस्ट आपल्याला भेटते त्या कॉस्टला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं संबोधलं जातं. आणि या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आता स्टॉक दिलेले आहेत फिनिश्ड गुड्सचे, तर ओपनिंग ॲड करा, क्लोजिंग लेस करा, जे काही फिगर आहेत ते, आणि त्यावेळेस आपल्याला जी अमाऊंट भेटते त्या अमाऊंटला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं समजलं जातं. इथंपर्यंत आलं लक्षात. आता या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये बघा आपण एक एक आयटम घेतलेले आहेत. फिनिश्ड गुड्स हे घेतलं आहे, हे घेतलं आहे. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स राहिलेले आहेत किंवा एक्सपेन्सेस राहिलेले आहेत. या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जर ॲड केले तर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्या अमाऊंटला टोटल कॉस्ट असं समजलं जातं. ठीक आहे, टोटल कॉस्टपर्यंत आलं लक्षात. आणि या टोटल कॉस्टवरती 20% प्रॉफिट ॲड करायचं आहे, जितकी काय अमाऊंट आलेली आहे. या मॅन्युफॅक्चररनं काय डिसाईड केलेलं आहे, या मॅन्युफॅक्चरनं, की आपण या सर्व वस्तूचं उत्पादन जे करणार आहोत त्या वस्तूचं उत्पादन करून आपल्याला 20% प्रॉफिट ॲड करायचं आहे. म्हणून ज्या काय अमाऊंट आहे ते ॲड करा 20%नं. आणि टोटल प्रोडक्शन युनिट किती आहे तर 25,000 आहेत. आता हे टोटल प्रोडक्शन युनिटचं काय करायचं असतं सर्वांना माहिती आहे. बघा 3 कॉलममध्ये आपण कॉस्ट शीट काढतो. पहिल्यामध्ये इनर कॉलम, दुसऱ्यामध्ये टोटल कॉस्ट आणि तिसऱ्यामध्ये पर युनिट कॉस्ट. तर या टोटल कॉस्टला जे प्रोडक्शन युनिट आहेत, म्हणजे प्रोडक्शन युनिट कॅल्क्युलेशनमध्ये मी 20,000 घेतले आहेत, म्हणून इथं 20,000 असं घ्या. 20,000 प्रोडक्शन युनिट हे 20,000 असं हे करण्यात यावं. हे प्रोडक्शन युनिट जे आहेत ते 20,000, 20,000 प्रोडक्शन युनिट, कारण कॅल्क्युलेशनमध्ये मी अझम्पशन 20,000चं केलेलं आहे. थोडंसं मिस्टेक आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर 20,000 हे प्रोडक्शन युनिट आपल्या याचे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर करूत निश्चित स्वरूपातून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी.
बघा कॉस्ट शीट तुमच्या समोर दिसत आहे, सर्वांनी पाहून घ्या. तर बघा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 20,000, ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,50,000, जी टोटल आहे 1,70,000, त्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 10,000. तेव्हा आपल्याला काय मिळतं, मटेरियल कन्झ्युम्ड भेटतं, ते किती आहे 1,60,000. टोटलमध्ये घ्या, टोटल अमाऊंटमध्ये 1,60,000 म्हणजे आउटरला. आणि हे पुढे जे 8 रुपये पर युनिट आलेलं आहे, कसं आलेलं आहे, तर प्रोडक्शन किती आहे, तर 20,000 प्रोडक्शन आहे. 1,80,000 डिवाइड बाय 20,000 इज इक्वल टू ₹8. एका वस्तूच्या मटेरियल कन्झ्युमसाठी किंवा मटेरियल किती लागलेलं आहे, मटेरियल कन्झ्युम म्हणजे काय, ती वस्तू उत्पादित करण्यासाठीचं एकंदरीत लागलेलं मटेरियल यूज्ड असं देखील संबोधलं जातं. मटेरियल यूज्ड किंवा त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जी काही वस्तू उत्पादित करणार आहोत आपण, त्या वस्तू उत्पादित करण्यासाठीचं मटेरियल किती लागलेलं आहे, तर 8 रुपये एका वस्तूला लागलेले आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. त्यानंतर याच्यात ॲड डायरेक्ट लेबर ॲड करा, त्यावेळेस आपल्याला मिळतं प्राईम कॉस्ट. ठीक आहे, तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करत चला या सर्व गोष्टी. त्यानंतर या प्राईम कॉस्टमध्ये परत ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथं इनडायरेक्ट अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस दिले नाहीत तर दिले नाहीत, सोडून द्या. प्राईम कॉस्ट आली. प्राईम कॉस्टमध्ये परत आपण काय करायचं, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ WIP प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत म्हणून ते ॲड करायचे आहेत. आणि त्या जी टोटल येणार आहे त्या टोटलमधून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP ही लेस करायची आहे. आणि हे लेस केल्यानंतर जी अमाऊंट येणार आहे त्या अमाऊंटला वर्क्स किंवा फॅक्टरी कॉस्ट असं संबोधलं जातं. ती हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2,45,000 ही वर्क कॉस्ट आलेली आपल्याला दिसून येते. आणि पर युनिट कॉस्ट म्हणजेच 2,45,000 भागिले 20,000 जे प्रोडक्शन आहेत ते म्हणजेच 12 रुपये 25 पैसे, 12 रुपीज 25 पैसे हे पर युनिट वर्क कॉस्ट आपल्याला असलेली दिसून येते. आता या वर्क कॉस्टमध्ये आपल्याला ॲड ऑफिस ओव्हरहेड्स ॲड करायचे आहेत. तर हे ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर इथं अमाऊंट लिहायची विसरून गेलेली आहे. जी कॉस्ट मिळते त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं संबोधलं जातं. म्हणजेच 2,55,000 जी अमाऊंट आहे इथली, ती अमाऊंट कोणती असणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही असणार आहे. त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये बघा MCQला या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. अमाऊंट मी लिहिलेलं नाही, हरकत नाही, तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आणि कारण या सर्व गोष्टी मी अगोदर सांगितलं इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, मी देखील शिकत आहे. टॅबवरती प्रॉब्लेम सॉल्व करायला वाटतं खूप सोपं आहे, पण माझ्यासाठी खूप कठीण जात आहे. म्हणून थोड्याशा मिस्टेक आहेत, त्या मिस्टेकसहित आपण एन्जॉय करत शिकायचं आहे. ठीक आहे. तर 2,55,000 ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, त्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला. बघा किती, 10,200 ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड, ते असणार आहेत 2,65,200. आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हे 15,200. हे लेस केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्या अमाऊंटला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असं संबोधलं जातं. आणि ती अमाऊंट आहे 2,50,000. आणि 2,50,000ला 20,000 भागल्यानंतर जी अमाऊंट मिळते ती 12 रुपये 50 पैसे ही आहे पर युनिट कॉस्ट. यानंतर ॲड सेलिंग ओव्हरहेड्स. बघा प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 20,000. ते 20,000 ॲड केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्या अमाऊंटला टोटल कॉस्ट असं संबोधलं जातं. जी टोटल कॉस्ट या ठिकाणी 2,70,000 अशी आलेली आहे. आणि या 2,70,000ला परत 20ने जर भागलं तर आपल्याला 20,000नी जर डिवाईड केलं तर 13 रुपये 50 पैसे पर युनिट कॉस्ट भेटते टोटल कॉस्ट. आता ही टोटल कॉस्ट झाली, पण मॅन्युफॅक्चरला आता पण काय भेटलं आहे का, काहीच भेटलं नाही. म्हणून त्यांनी डिसाईड काय केलेलं आहे, तर 20% प्रॉफिट ॲड त्यांनी करायचं डिसाईड केलेलं आहे. म्हणून ते ॲड करा. 2,70,000 गुणिले 20 भागिले 100 इज इक्वल टू 54,000 हे कॅल्क्युलेशन येतं. ते 54,000 ॲड करा आणि भागिले 20,000 बरोबर 2 रुपये 70 पैसे. एका वस्तूचं उत्पादन करून ती वस्तू विकल्यानंतर या उत्पादकाला 2 रुपये 70 पैसे हे प्रॉफिट भेटतं. आणि हे प्रॉफिट टोटल कॉस्टमध्ये ॲड केलं तर आपल्याला काय मिळतं, सेलिंग कॉस्ट असं भेटतं, किंवा सेलिंग प्राईस, सेल्स किंवा सेलिंग
प्राईस असं त्याला म्हणलं जातं. तर याच्यावरतीचे MCQ कसे विचारले जाणार आहेत याविषयीची चर्चा मी लगेच करणार आहे. ते MCQ पाहून घ्या. आणि असे मी व्हिडिओ सातत्याने आपल्यासाठी घेऊन येत आहे. या व्हिडिओविषयीची प्रतिक्रिया आपण देत चला. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड करा. आणि माझ्या चॅनलला असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर निश्चित स्वरूपातून सबस्क्राईब देखील करा. तर MCQवरती येऊ. आता MCQ कसे विचारले जातात. प्रॉब्लेम तुमच्याकडे दिसत आहे, तुम्ही लिहून घेतलेला आहे. आता कसं आहे, स्क्रीन छोटी आहे, किती टॅबलेट जरी मोठा असला तरी त्याचे लिमिटेशन आहेत. म्हणून आता ते प्रॉब्लेम गेला वर आहे आणि आपल्याला MCQवरती चर्चा करायची आहे. मग तुमच्या नोटबुकमधला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेला काढा आणि आता बघा MCQ तुमच्या समोर आहेत. म्हणून किती इझीमध्ये आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो याचं एक निश्चित स्वरूपातून उदाहरण तुम्हाला दिसून येईल. तर ॲग्रिगेट ऑफ डायरेक्ट कॉस्ट इज नोन ॲज, जे ॲग्रिगेट आहे, टोटल आहे डायरेक्ट कॉस्टची किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेसची, त्याला काय संबोधलं जातं? किंवा दी टोटल ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस इज नोन ॲज डॅश डॅश कॉस्ट. काय संबोधलं जातं? तर प्राईम कॉस्ट असं संबोधलं जातं. आता आपल्याला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आपण कॉस्ट शीट खूप चांगल्या प्रकारे शिकलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून जे ॲग्रिगेट आहे डायरेक्ट कॉस्टची किंवा सगळे डायरेक्ट कॉस्टची जे टोटल आहे त्याला काय संबोधलं जातं? तर प्राईम कॉस्ट असं संबोधलं जातं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डायरेक्ट लेबर इज अ पार्ट ऑफ. डायरेक्ट लेबर कशाचा पार्ट आहे? बघा, प्राईम कॉस्ट वर्क कॉस्टचा आहे का? हो नाही. प्रोडक्शनचा आहे का कॉस्ट ऑफ? नाही. कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा आहे का? तर प्राईम कॉस्टचा पार्ट आहे. बघा, प्रॉब्लेममध्ये कुठे घेतला आहे आपण डायरेक्ट लेबर म्हणजे डायरेक्ट वेजेस हे प्राईम कॉस्टमध्ये घेतलेले आहेत. बघा, प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात आला तर MCQ तुम्हाला कुठेही अडकाटी करणार नाहीत. आउट ऑफ मार्क तुम्हाला भेटतील व्यवस्थितपणे अभ्यास जर तुम्ही केला तर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डायरेक्ट मटेरियल इज अ पार्ट ऑफ. आता जसं डायरेक्ट लेबर विचारलं तसं डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल कशाचं आहे? तर प्राईम कॉस्टचं आहे. बरोबर आहे का नाही? रॉ मटेरियल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देखील ए ऑप्शन असणार आहे, प्राईम कॉस्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा कसे विचारले जातात याविषयीची तुम्हाला एक बेसिक आयडिया देत आहे. असेच प्रश्न विचारले जातील अशा याच्यात राहू नका, अभ्यास करा. उलटून पिलटून प्रश्न विचारले जाणार आहेत तर अभ्यास केल्यानंतर कसेही प्रश्न येऊ द्यात, तुम्हाला उत्तरं हे येणार आहेत. मी फक्त आयडिया देत आहे परीक्षेत कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचे. नेक्स्ट क्वेश्चन, प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स इज इक्वल टू. प्राईम कॉस्ट समजलं जातं का? हो नाही. तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, एक वेळेस पाहून घ्या. यात सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. माहिती जरी नसतील तर एक वेळेस तुम्ही प्रॉब्लेम बघा आणि प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्ही माझा कॉस्टशीटच्या फॉर्मॅटचा व्हिडिओ देखील पाहून घ्या. त्या फॉर्मॅटमध्ये सर्व डिटेलमध्ये मी सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि ते जर फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आला तर या सर्व गोष्टी इझीमध्ये लक्षात येणार आहेत. कॉस्टशीटही लक्षात येणार आहे. तर काय संबोधलं जातं? प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्सला प्राईम कॉस्ट संबोधलं जात नाही, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन संबोधलं जात नाही, कॉस्ट ऑफ गुड सोल्डही संबोधलं जात नाही, तर वर्क कॉस्ट असं संबोधलं जातं. बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट, मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू. आता मटेरियल कन्झ्युम्ड कशाशी रिलेटेड आहे? तर डायरेक्टशी रिलेटेड आहे. म्हणून वरी जायचं आपण प्राईम कॉस्टमध्ये, त्याच्याशी रिलेटेड सर्व आयटम येणार आहेत त्यात. बघा, नंबर फर्स्ट आहे ऑप्शन, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरचा आणि मटेरियल कन्झ्युम्डचा काही संबंध आहे का? हो नाही. येऊन ऑप्शन सोडून द्या. आता थोडंसं मला वरी घ्यावं लागेल. नवीन टेक्नॉलॉजी आहे, थोडंसं मलाही शिकत एन्जॉय, तुमच्यासारखं एन्जॉय करत मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ऑप्शन नंबर ए नाही आहे. बी काय आहे बघ, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस वर्क्स ओव्हरहेड्स. सर वर्क कॉस्ट येतं का? हो मटेरियल कन्झ्युममध्ये संबंधच नाही. म्हणून हे ऑप्शन पुढे वाचण्याची गरजच नाही आपल्याला. ऑप्शन कन्फ्यूज करण्यासाठी, आपला वेळ खाऊ घालण्यासाठी ऑप्शन मोठे मोठे दिलेले असतात. प्रॉब्लेम मोठा आहे किंवा खूप मोठे ऑप्शन आहेत म्हणून तो प्रश्न अवघडच आहे असं काय नाही. पॉझिटिव्ह माइंडनं तुम्ही परीक्षेला समोर जावा, आत्मविश्वासाने प्रश्न वाचा. 100% तुम्हाला ते प्रश्नाचं बरोबर उत्तर हे त्याच ठिकाणी दिसून येणार आहे. सी ऑप्शन, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल. बघा, हे थोडं लिंकवर आलेलं आहे. ओपनिंग स्टॉक आलं, परचेस ऑफ रॉ मटेरियल आलं,
प्लस कॅरेज इन्व्हॉल्ड आलेलं आहे, बरोबर आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, हे ऑप्शन निश्चित स्वरूपातून बरोबर आहे. म्हणून या ऑप्शनकडे जायची देखील आवश्यकता नाही आहे आता आपल्याला. इथे दिले ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस होतं का हो? नाही, म्हणून हे ऑप्शन नाही आहे. तर सी ऑप्शन बरोबर असलेलं आपण पाहिलेलं आहे. असे एक एक ऑप्शन घ्या, त्याच्यावर थोडं चिंतन मनन करा तुम्ही मनातल्या मनात. वर्क पेपरवरती थोडंसं वर्कआउट देखील करायला शिका, तुम्हाला बरोबर ऑप्शन दिसून येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे प्राईम कॉस्ट इज इक्वल टू. आता प्राईम कॉस्टमध्ये काय असणार आहे? टोटल जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते असणार आहे. मग ते कोणते कोणते आहेत पाहूत आपण ऑप्शनमध्ये. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड येतं का हो प्राईम कॉस्टमध्ये? येत नाही, म्हणून पुढे जायचं नाही. चला त्याला टिक मार्क करा, बायकॉट करून टाका, पुढे चला. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस वर्क कॉस्ट, अजून वर्क कॉस्ट येत नाही, हे ऑप्शन नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल. आता आलं बरोबर. परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे थोडंसं जवळचं उत्तर आहे. ह्याच्यापेक्षा आणखी काही पुढचं आहे का बघूत, कारण हेच उत्तर असेल असं काही नाही. सर्व आयटम याच्यात आलं नाहीत प्राईम कॉस्टचे. म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर आणि प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणून आपल्याला सी ऑप्शन वाचल्या वाटत होतं की बाबा बरोबर आहे उत्तर, पण डी हे त्याच्यापेक्षा करेक्ट आन्सर आहे. सर्वच ऑप्शन या ठिकाणी आहेत प्राईम कॉस्टचे. म्हणून कधी कधी असे प्रश्न कन्फ्युजनला विचारत असतात, म्हणून डी ऑप्शन बरोबर आहे. सर्व ऑप्शन वाचा, नंतर उत्तरावर जा, घाई करू नका. 40 प्रश्न तुम्ही खूप इझी गोईंगमध्ये 60 मिनिटामध्ये, त्याच्या आतच 50 मिनिट तुम्हाला खूप आहेत. तुम्ही बघा टाईम लावून किती अवघड प्रश्न येऊ द्यात, तर तुम्हाला 50-55 मिनिट सफिशियंट आहेत. म्हणून घाई करू नका, घाई केल्यानंतर चुका होणार आहेत. म्हणून व्यवस्थितपणे प्रश्न वाचा आणि नंतरच उत्तरावरती या. बघा, मी कंटाळा करत नाही आहे, परीक्षा तुमची आहे, तुम्ही कंटाळा करायचा नाही आहे, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून मी बनवत आहे. नवीन नवीन आयडिया मी शोधून काढत आहे, तर तुम्ही थोडंसं त्याला पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहणे गरजेचे आहे. वर्क कॉस्ट इज इक्वल टू, जसं प्राईम कॉस्ट विचारलेलं आहे तसं वर्क कॉस्ट विचारलेलं आहे. बघा, ऑप्शन पूर्ण वाचणं गरजेचं आहे. ए ऑप्शन प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स मायनस डायरेक्ट लेबर. होतं का हो हे? नाही, डायरेक्ट लेबर हे कधीही लेस होत नाहीत, म्हणून हे ऑप्शन नाही आहे. बी ऑप्शन प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स. बी ऑप्शन प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड. सी त्याच्यामध्ये चाललेलं आहे, थोडं मलाही कन्फ्यूज झालं. सी ऑप्शन ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. फक्त एवढ्यामुळंच वर्क कॉस्ट भेटत नाही, म्हणून हे ऑप्शनही नाही आहे. परत डी ऑप्शन ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर आणि प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे प्राईम कॉस्ट झालं, पण वर्क कॉस्टचं काही झालं नाही. म्हणून वर्क कॉस्ट काय आहे, तर प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू वर्क कॉस्ट. हे ऑप्शन बरोबर आहे. आणि लक्षात कसे प्रश्नाची उत्तरे शोधायची ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे कसं शोधायचं? बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वर्क कॉस्टमध्ये आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं, हे आपल्याला माहिती आहे. ते ऑप्शन पाहायचं आहे आपल्याला. प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड मायनस डायरेक्ट लेबर, हे नाही आहे. प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड प्लस ऑफिस ओव्हरहेड्स, ठीक आहे, थोडं जवळ आलेलं आहे. आणखीन ऑप्शन पाहूत आणि नंतर त्याच्यावरती डिसाईड करू. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस ऑफिस ओव्हरहेड. म्हणजे याच्यात वर्क ओव्हरहेडचं कोणतंही आयटम आलेलं नाही आहे, मग सोडून द्या, ते ऑप्शन नाही आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे प्राईम कॉस्टचे आयटम आहे. त्याच्यामध्ये तर वर्क कॉस्टचे आले नाहीत आणि ऑफिस ओव्हरहेडचे आले नाहीत, म्हणून बी ऑप्शन याचं बरोबर असणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही खूप सहजतेनं उत्तरापर्यंत
पोहोचू शकणार आहात. फक्त पॉझिटिव्ह माइंडने प्रश्न वाचा. खूप मोठे मोठे ऑप्शन आहेत म्हणून खूप कठीण आहे असं नाही. एक 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 हळूहळू वाचा, चिंतन म्हणून करा आणि उत्तरावरती पोहोचा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवरती येऊत. क्वेश्चन कोणता चालू आहे आपला? 9वाच आहे ना. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घेतलं आपण. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय? हे आहे प्राईम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. हे थोडं जवळचं उत्तर वाटायला लागलेलं आहे. बघू पुढे काय आहे का आणखीन. प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स प्लस ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे इतकंच आल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळतं का? नाही. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस ओव्हरहेड्स ऑफिस ओव्हरहेड हे नाही आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे सर्व प्राईम कॉस्टचे आयटम आहेत म्हणून हे नाही आहे. तर आता या दोनमध्ये कन्फ्युजन आहे. बघा आपल्याला परफेक्ट माहिती आहे की बाबा ऑफिस ओव्हरहेड्समध्ये ॲड ओपनिंग स्टॉक होतं आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड होतं, तेव्हाच आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं. म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. बी त्याच्या जवळचं आहे. जर ते ऑप्शन नसतं तर निश्चित स्वरूपातून हे ऑप्शन बरोबर असू शकलं असतं. म्हणून जवळचं कोणतं एक्झॅक्ट उत्तर कोणतं बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं MCQ मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट टोटल कॉस्ट इज इक्वल टू. आता टोटल कॉस्ट 1 बाय 1 मी घ्यायचा प्रयत्न करत आहे. प्राईम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड्स प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. याच्यात सेलिंग कॉस्ट कुठं चाललं नाही म्हणून हे ऑप्शन नाही आहे. प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस कॉस्ट सेलिंग कॉस्ट आलं नाही. टोटल कॉस्टमध्ये सेलिंग कॉस्ट येणं गरजेचं आहे. ओपनिंग कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस ऑफिस ओव्हरहेड्स इथेही सेलिंग कॉस्ट आलेलं नाही आहे म्हणून डी बघू. प्राईम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे ऑप्शन बरोबर आहे. बरोबर. टोटल कॉस्टमध्ये सेलिंग कॉस्ट असणं गरजेचे आहे म्हणून अशा प्रकारे शोधत चला. यानंतर सेल इज इक्वल टू सेल्स. सेल्समध्ये काय काय आहे? टोटल कॉस्ट मायनस प्रॉफिट. मायनस होतं का प्रॉफिट? होत नाही म्हणून ऑप्शन नाही आहे. सी ऑप्शन टोटल कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड प्लस ऑफिस ओव्हरहेड इतकंच आहे का? हो नाही. टोटल कॉस्ट मध्ये परत हे ऑफिस आणि सेलिंग ॲड होत नाही. ते ॲड होऊनच टोटल कॉस्ट आलेली असते म्हणून हे ऑप्शन नाही आहे. म्हणून टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स किंवा सेलिंग प्राईस हे आपल्याला माहिती आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात निश्चित स्वरूपातून आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर माझे कॉस्टिंगवरती बरेच व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. निश्चित स्वरूपातून तुम्हाला मदत करतील आणि नॉलेज निश्चित स्वरूपातून देतील. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.